भारतीय सैनिकांनी 26 जुलै 1999 रोजी कारगिल युद्धात पाकिस्तानवर मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाच्या स्मृतीप्रित्यर्थ कारगिल विजय दिनानिमित्त निगोज येथे शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। या युद्धात देशाचे रक्षण करताना भारताचे 527 सैनिक शहीद झाले होते। या अमर शहीदांच्या स्मृतीस निगोज येथील वेताळबाबा स्टेडियम येथे असलेल्या पारनेर तालुका आजी माजी सैनिक संघटनेच्या कार्यालयात अभिवादन करण्यात आले। या प्रसंगी सैनिक संघटनेचे पदाधिकारी, पत्रकार संघाचे प्रतिनिधी आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कॅप्टन विठ्ठलराव वराळ यांनी कारगिल युद्धातील प्रसंग यावेळी सांगितला। आज निगोज या ठिकाणी ऐतिहासिक वेताळबाबा के डांगर या ठिकाणी आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये 27वा विजय दिवस, कारगिल विजय दिवस साजरा करण्यात येत आहे। खरं तर माझ्या अगोदर बोलताना याने सांगितलं की कारगिल युद्ध कसं झालं, का झालं आणि त्याचा शेवट कसा झाला। कारगिल युद्ध होण्यापाठीमागचं महत्त्वाचं कारण म्हणजे पाकिस्तान 1971 मध्ये त्या टायमाला जे तत्कालीन लेफ्टनंट मुशरफ हे 1971 मध्ये पाकिस्तान आर्मीमध्ये लेफ्टनंट होते आणि 1971च्या लढाईमध्ये बांगलादेशला भारताच्या मदतीने स्वातंत्र्य मिळालं। म्हणजे थोडक्यात पाकिस्तानचे 2 हिस्से झाले। ती खल पाकिस्तानच्या नेहमी लक्षात आहे की ह्या भारताने या देशाचे, पाकिस्तानचे 2 हिस्से केले, पूर्व पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तान। आणि तेच जनरल मुशरफ 1999च्या दरम्यान जनरल चीफ ऑफ द आर्मी स्टाफ ऑफ पाकिस्तान आर्मी होते आणि त्यांच्या डोक्यात होतं की भारताचा कोणता ना कोणता हिस्सा कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला पाकिस्तान बरोबर संलग्न करून घ्यायचं आणि ते डोक्यात ठेवून त्यांनी तो विचार आणला, त्याप्रमाणे प्लॅनिंग केलं। त्यांच्यावर त्यांची जी IAS संघटना पाकिस्तानची ती काम करत होती आणि त्याचा फायदा उचलायचा म्हणून त्यांनी काय एकीकडं तुम्ही पाहिलं उरी आणि 12 मेला स्टार्ट केलं, 14 मेला स्टार्ट केलं एअर अटॅक बिहारी वाजपेयीचा फायदा केला। त्यावेळेला ते पंतप्रधान होते आणि नवाज शरीफ तिकडचे पंतप्रधान पाकिस्तानचे होते आणि ती बस सुरू होऊन आणि एकदम चांगलं वातावरण होतं आणि ते वातावरणामध्ये त्याचा गैरफायदा, त्यांनी त्या शांतीचा गैरफायदा घेतला या मुशरफने आणि जनरल मुशरफने। आणि त्यांनी त्यावेळेला त्यांनी सांगितल्याप्रमाणे की विंटरमध्ये ज्यावेळेला द्रास बटालिक वगैरे सेक्टर उंच 12,000 प्लस 15,000 पर्यंत अशा पहाड्या आहेत आणि त्या पहाड्यावरती विंटर म्हणजे हिवाळ्यामध्ये ते पोस्ट खाली केले जातात, कारण का तिथं रसद जात नाही, सैन्याला जे अन्न धान्य पुरवठा जो होत नाही म्हणून ते वॅकेट केले जातात, खाली केले जातात। अशा वेळेला त्या ठिकाणी पाकिस्तानचे पण पोस्ट खाली होतात, आपले होतात आणि नेहमीप्रमाणे ते घडलं। परंतु त्याचा फायदा घेत त्यांनी त्यांची नॉर्दर्न इन्फंट्री, पाकिस्तान नॉर्दर्न इन्फंट्रीचे काही जवान, काही IAS चे टेररिस्ट एकत्र म्हणून ते त्या ठिकाणी त्यांनी कब्जा केला। यावेळी कॅप्टन विठ्ठलराव वराळ पुढे बोलताना त्यांनी वेताळबाबा स्टेडियमच्या उभारणीचा उल्लेख केला। ते म्हणाले, सैनिक सेवानिवृत्त झाल्यानंतरही त्याची देशाप्रती आणि समाजाप्रती असणारी सेवा थांबत नाही। याचे जिवंत उदाहरण म्हणजे आपले वेताळबाबा स्टेडियम आहे। मेजर विकास वराळ आणि आम्ही सर्वांनी एकत्र येऊन संपूर्ण लोकसहभागातून या आदर्श स्टेडियमची उभारणी केली आहे। या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मेजर विकास वराळ आणि भास्कर कवाल यांनी केले। कार्यक्रमाला उपस्थित सर्वांनीच शहीदांच्या बलिदानाला नमन करत भारत माता की जय आणि अमर रहे शहीद जवान अमर रहे च्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता। प्रतिनिधी सागरातकर, महाराष्ट्र दर्शन न्यूज, पारनेर, निगोज। आम्ही एक तर टीव्हीला बघतो किंवा बातमीद्वारे लिहितो, हे 2च संधी आमच्या वाटेला येतात, पण तुम्ही 24 तास भारतीय सीमेवर आपल्या कुटुंबापासून, आपल्या सुखाच्या दिवसांपासून दूर राहून आपल्या देशाचं जे संरक्षण करीत आहे, त्याला आम्ही सर्व पत्रकार मित्र, निगोज ग्रामस्थ आपल्या समोर नतमस्तक होतो। या वीर जवानांना पारनेर तालुका पत्रकार संघ, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ व निगोज ग्रामस्थ यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो। या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। सावधान।
एक साथ शहीदों को मानवंदना देंगे। सल्यूट। डाउन। 2 मिनट के लिए मौन रखेंगे।